कोपरगावात मोठी कारवाई, मटकाबुकीसह 25 जणांवर पोलिसांचा धाडसी छापा। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने 2 ठिकाणी छापा टाकून एकूण 25 आरोपींना ताब्यात घेतलं असून 13 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खिरडी गणेश परिसरातील कांद्याच्या चाळीत सुरू असलेल्या मटका जुगारावर कारवाई करत 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर जेऊर पाटोदा परिसरात 6 आरोपी पकडले गेले। मुख्य आरोपी रवींद्र सानप हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। या कारवाईत एकूण 1,20,680 रुपये रोख, 19 मोबाईल फोन आणि 15 वाहने असा एकूण 13,63,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या 2 बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण 19 आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण 11,19,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। तसेच या दरम्यान रवी सानप हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे। तसेच इतर 4 आरोपीही त्यासोबत फरार आहेत। तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। तसेच एकूण 2,84,450 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे। अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 25 आरोपींना ताब्यात घेत एकूण 14,03,680 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील। धन्यवाद। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।